या एका गोष्टीमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, पचनसंस्था सुधारेल, त्वचा, केस, तुमची शुगर सगळ्यांना नियंत्रित ठेवतं. तर काय करायचं आहे, आपल्याला आवळे घ्यायचे आहेत. मी पावशेर आवळे आणले होते. तर छान धुवून आपल्याला कुकरच्या शिट्या द्यायच्या आहेत 2 ते 3. आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. त्यामध्ये वेलची, मोठी वेलची, थोडासा बडीशेप, खसखस, केसर, सुंठ, लवंग, जायफळचं फूल आणि तेजपत्ता आणि काळी मिरी आणि दालचिनी घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं, त्याची पूड करून घ्यायचं आणि हे आवळे आपण शिजवून घेतले होते ना, ह्याचे अलगद असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये घालून एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये छान प्युरी करून घेतल्यानंतर कढई ठेवायचं, कढईमध्ये ती प्युरी टाकायची आणि त्यामध्ये आपण चवीनुसार गूळ टाकायचा आहे. आता यामध्ये मी गूळ पण पावशेरला थोडासा कमी होता तेवढा घेतला. आता तो गूळ पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर आपण जे मसाले बारीक करून घेतले होते ना, ते त्यामध्ये मिक्स करायचं आणि आपल्याला ही प्रोसेस 15 ते 20 मिनटं सतत करत राहायचे. आता हे थोडासा कलर चेंज झाला ना, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आणि परत एक 10 मिनटं मिक्स करत राहायचं. कारण आपण लिंबू पिळल्यामुळे थोडं जे मॉइश्चर सुटलेलं असतं ना, ते परत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. जेव्हा आपला आवळा प्राशन रेडी होईल ना, तुम्ही बघू शकता चमच्यातून ना निघत नाही, घट्ट झालेलं असतं. हे आवळा प्राशन तुम्ही वर्षभर ठेवू शकता, काही होत नाही आणि रोज 1 चमचा खाल्ला ना, तुमच्या केसांचं आरोग्यसुद्धा सुधारेल आणि शरीरही मजबूत होईल. तर मग कशाची वाट बघताय? तुम्ही पण आवळे आणा आणि पटापट बनवा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.